आपल्या सगळ्यांना काय वाटतं की कायदेशीर लढाया थेट कोर्टातच सुरू होतात. पण खरं सांगायचं तर हे अर्धसत्य आहे. बहुतेक वेळा मोठ्या मोठ्या वादांची सुरुवात होते ती फक्त एका कागदाने. हो, एक साधा कागद, जे खरं तर एक असं शस्त्र आहे जे कोर्टाची पायरी चढण्याच्या खूप आधी वापरलं जातं. बरं, विचार करा, समजा एखाद्याचा कोणाशी तरी वाद झालाय. मग कोर्टात धाव घेण्याआधी असं कोणतं अधिकृत, कोणतं प्रभावी पाऊल उचलता येऊ शकतं? एक असं पाऊल जे फक्त बाजू मांडत नाही, तर समोरच्याला होणाऱ्या परिणामांची स्पष्ट जाणीव करून देतं. चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. ह्याच महत्वाच्या पावलाला म्हणतात कायदेशीर नोटीस. आता हे काही साधंसुधं पत्र नाहीये, नाही. ही एक औपचारिक चेतावणी आहे. एक अधिकृत इशारा की बाबा, जर हे प्रकरण आत्ता सामंजस्याने नाही मिटलं तर पुढची भेट कोर्टातच होईल. तर कोर्टाबाहेरचा हा पहिला इशारा. पण हा इतका महत्वाचा का असतो? म्हणजे एका साध्या कागदामुळे वादाची संपूर्ण दिशा कशी काय बदलू शकते? चला, हेच समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नोटीस म्हणजे काय? तर दोन गोष्टी. एक, माहिती देणं, आणि दोन, त्याच माहितीसोबत एक इशारा देणं की जर तुम्ही अमुक एक गोष्ट केली किंवा केली नाही तर त्याचे परिणाम काय होतील. हीच आहे त्याची मूळ व्याख्या. ठीक आहे, नोटीस म्हणजे माहिती आणि इशारा. पण मग कोणतीही सूचना कायदेशीर नोटीस कशी बनते? असं काय आहे त्यात, ज्यामुळे एका साध्या कागदाला इतकं कायदेशीर वजन प्राप्त होतं? तर याचं उत्तर आहे या तीन पक्षांमध्ये. पहिला, पाठवणारा, म्हणजे ज्याची तक्रार आहे. दुसरा, स्वीकारणारा, ज्याच्यापर्यंत नोटीस पोचवायची आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे वकील. हो, जेव्हा एखादा वकील म्हणजे कायदेशीर व्यावसायिक ही नोटीस जारी करतो, तेव्हाच ती कायदेशीर नोटीस बनते. वकिलाच्या सहभागामुळेच त्या संवादाला एक औपचारिक आणि कायदेशीर वजन मिळतं. ओके, तर आता आपल्याला हे कळलंय की नोटीस काय आहे आणि ती कायदेशीर कशी बनते. पण पुढचा प्रश्न, ती पाठवायचीच का? यामागे नक्की कोणती कारणं असतात? चला, तेही जाणून घेऊया. मुख्यतः 3 कारणं आहेत. पहिलं, काही वेळा कायदाच सांगतो की दावा करण्याआधी नोटीस पाठवणं बंधनकारक आहे. दुसरं, कधीकधी 2 पक्षांमधल्या करारामध्येच तशी अट असते. पण सर्वात सामान्य आणि महत्त्वाचं कारण आहे तिसरं, खबरदारीचा उपाय म्हणून. आणि याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे बघा, नोटीस पाठवणं म्हणजे नेहमीच भांडण वाढवणं नसतं. उलट अनेकदा ती वाद कोर्टाबाहेरच सामंजस्याने मिटवण्यासाठी दिलेली एक शेवटची संधी असते. बरं, आतापर्यंत आपण थिअरी बघितली. आता थोडं प्रॅक्टिकल होऊया. प्रत्यक्ष व्यवहारात, खऱ्या आयुष्यात या नोटिसा कशा दिसतात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांचा वापर कसा होतो याची काही उदाहरणं बघूया, म्हणजे विषय अधिक स्पष्ट होईल. हे बघा, घरमालक आणि भाडेकरू यांच्या वादातलं एक अगदी सरळ उदाहरण. नोटीसमध्ये काय म्हटलंय? जागा सोडण्याची, रिकामी करण्याची आणि शांततापूर्ण ताबा देण्याची सूचना. इथली भाषा बघा, किती थेट आणि औपचारिक आहे. जागा सोडा, रिकामी करा, ताबा द्या. इथे गोंधळाला, संदिग्धतेला काहीही वाव नाही. आता पैशांच्या वसुलीचं प्रकरण बघूया. इथे थेट मागणी आहे की तुम्हाला पैसे देण्यास सांगत आहे. पण महत्वाचा भाग पुढे आहे, अन्यथा. दिवाणी तसेच फौजदारी खटला दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पाहिलं, इथे फक्त मागणी नाही, तर मागणी पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाईचा, म्हणजे सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही प्रकारच्या कारवाईचा स्पष्ट इशारा आहे. यामुळे प्रकरणाचं गांभीर्य एकदम वाढतं. आणि हे बघा, कायदेशीर नोटीस फक्त पैसा आणि प्रॉपर्टीपुरती मर्यादित नाही. कौटुंबिक, अगदी वैयक्तिक नात्यांमध्येही तिचा वापर होतो. जसं की ही नोटीस, जी विभक्त राहणाऱ्या जोडीदाराला 10 दिवसांच्या आत पुन्हा एकत्र राहण्यास सांगत आहे. म्हणजे याचा वापर किती वेगवेगळ्या स्तरांवर होतो हे लक्षात येतं. कौटुंबिक कायद्यातलं आणखी एक उदाहरण, घटस्फोटासाठीची नोटीस. इथे इरादा अगदी स्पष्ट आहे. लग्न त्वरित संपुष्टात आणायचे आहे. घटस्फोटासारख्या अत्यंत गंभीर आणि भावनिक प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी हे एक औपचारिक, कायदेशीर पाऊल ठरतं. आता वळूया व्यावसायिक जगाकडे. इथे एका पार्टनरशिप फर्मच्या विसर्जनासाठीची नोटीस आहे. यात 2 गोष्टी स्पष्ट आहेत. एक, तुमच्यासोबत कोणतीही भागीदारी सुरू ठेवण्याचा इरादा नाही. आणि दुसरं, खरा आणि अचूक हिशोब द्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की व्यावसायिक संबंध संपवताना सुद्धा कायदेशीर स्पष्टता किती महत्त्वाची असते. थोडक्यात सांगायचं झालं तर नोटीसचे 2 मुख्य प्रकार पडतात.
एक म्हणजे खाजगी नोटीस, जी एका विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला थेट त्यांच्या पत्त्यावर पाठवली जाते, आणि दुसरी म्हणजे सार्वजनिक नोटीस, जी सर्वसामान्यांसाठी असते. उदाहरणार्थ, एखाद्या मॅनेजरला कामावरून काढून टाकल्याची सूचना वर्तमानपत्रात किंवा सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणं, ही झाली सार्वजनिक नोटीस. बरं, नोटीस तयार केली, वकिलांमार्फत पाठवली, पण इथे काम संपत नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अजून बाकी आहे. ती म्हणजे नोटीस समोरच्या व्यक्तीला मिळाली याची खात्री करणं आणि ते सिद्ध करता येणं. कारण कोर्टात हा पुरावा खूप खूप महत्त्वाचा ठरतो. आणि हे सिद्ध कसं करायचं, तर त्यासाठी 2 प्रकारचे पुरावे लागतात. एक, पाठवल्याचा पुरावा, जसं की रजिस्टर्ड पोस्टची पावती. आणि दुसरा, मिळाल्याचा पुरावा, म्हणजे ज्याला आपण एक्नॉलेजमेंट म्हणतो, ज्यावर स्वीकारणाऱ्याची सही असते. म्हणूनच रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टचा वापर केला जातो. ही सही केलेली पोचपावतीच कोर्टात सिद्ध करते की नोटीस योग्यरित्या बजावली गेली आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. कायदेशीर नोटीस म्हणजे निव्वळ धमकी नाही, अजिबात नाही. तो संवादाचा एक शेवटचा औपचारिक प्रयत्न आहे. कोर्ट कचेरीच्या चक्रात अडकण्याआधी वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी दिलेली ती एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची संधी आहे. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करण्यासारखा. कायदेशीर खटल्यांच्या गर्दीत फक्त एक स्पष्ट औपचारिक चेतावणी देऊन खरंच अधिक वाद मिटवले जाऊ शकतील का? जर संवादाची ही पहिली पायरी अधिक प्रभावीपणे वापरली गेली तर आपले कितीतरी तंटे कदाचित कोर्टापर्यंत पोहोचणारच नाहीत, नाही का? यावर नक्की विचार करा.